लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. संपूर्ण राज्यभरात धुलीवंदनाचा उत्साह आहे आणि सगळीकडे ठिकठिकाणी रंगपंचमी सुद्धा खऱ्या अर्थाने खेळली जाते. मात्र प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की अनेक ठिकाणी तरुण तरुणी आणि लहान मुलं धुलीवंदन साजरे करताना पाहायला मिळतील. मात्र आता शिवाजी पार्कच्या नाना नानी पार्कमध्ये आपण पाहतोय की ज्येष्ठ नागरिकांची होळी सुद्धा साजरी होताना पाहायला मिळते. मनमुराद आनंद कसा लुटायचा तर या ज्येष्ठ नागरिकांकडून आपण शिकायला हवं आणि त्यांचा दरवर्षीचा हा प्रोग्राम असतो. यंदाही त्या प्रथेप्रमाणे ते सगळे जमलेले आहेत. खरं तर रोज सकाळी उठल्यानंतर व्यायामासाठी या नाना नानी पार्कमध्ये मोठ्या संख्येनं जमणारे ज्येष्ठ नागरिक आज होळीच्या उत्साहासाठी जमलेत. फार काही रंग एकमेकांना लावत नाही आहेत, मात्र अगदी त्या रंगांचा त्या सणाचा आनंद आपल्याला लुटता यावा हे त्यांचं एकमेव ध्येय असतं. आणि त्या पद्धतीने आपण पाहतो होळीची गीतं मागच्या बाजूला वाजतायत आणि त्या गाण्यांवरती ठेका धरून या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून या होळीचा आनंद लुटला जातोय. तर तो 2-3 तासांचा हा कार्यक्रम त्यांचा असतो सकाळच्या वेळेला. आणि व्यायामाच्या निमित्तानं बाहेर पडणारी ही सगळी सिनियर सिटीजन मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. आणि जो काही होळीचा आनंद आहे, जो रंगपंचमी खेळून या सगळ्या सणाचा आनंद तरुणाई घेताना पाहायला मिळते, त्या ठिकाणी तुम्हाला इच्छा असेल तर ती मजा करता आली पाहिजे, त्याचा आनंद लुटता आला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं ज्येष्ठ नागरिक, महिला आहेत, पुरुष आहेत आणि सगळी सिनियर सिटीजन मंडळी या ठिकाणी येतात. मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह जो आहे तो साजरा करताना पाहायला मिळत आहेत. आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की आता या सगळ्या लोकांकडनं आनंद लुटला जातोय. आज धुलीवंदन साजरं होत आहे आणि तुमचा हा दरवर्षीचा कार्यक्रम आहे. काय इच्छा असते, कारण व्यायामासाठी बाहेर पडणारी मंडळी तुम्ही सगळी होळीसाठी बाहेर पडता. हा तर काय काय व्यायामासाठी बाहेर पडता, आज होळीसाठी बाहेर पडला, कशा पद्धतीचा उत्साह आहे? हॅलो हॅलो हा पण कुठे ऐकू कम नाहीये. ऐकू कोणाला येते? हॅलो हा हॅलो हो. आज नेहमी आपण इथे व्यायाम करण्यासाठी जमत असतो, पण आज होळीचा उत्सव आहे आणि तो साजरा करण्यासाठी आपण आता तेवढेच तरुण झालेलो आहोत आणि त्याच उत्साहाने आपण नाचतो आहोत. काय या सगळ्या नागरिकांचा उत्साह आपण पाहतो. या बाजूला गाणी वाजतायत आणि गाण्यांवरती ठेका धरताना सुद्धा सगळी मंडळी पाहायला मिळत आहेत. खरं तर सिनियर सिटीजन लोकांचा हा आनंद हा दरवर्षीचा असतो आणि प्रत्येक वर्षी ते अशा पद्धतीने या ठिकाणी जमतात, आनंद लुटतात, गाण्यांचा कार्यक्रम असतो आणि ही मजा जी आहे ती सगळी लोक घेताना पाहायला मिळत आहेत. काका, दरवर्षी इथं जमता, रोज व्यायामाला बाहेर पडता, आज होळीसाठी बाहेर पडलायत, काय वाटतं हे सगळे चित्र बघून? मजा आहे. वर्षातून एक दिवस मजा करायला मिळते, रोज नाही मिळत. पाहतो की मागच्या बाजूला काही ज्येष्ठ नागरिक, महिला सुद्धा आहेत, त्यांच्याही माध्यमातून सगळा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय. आणि शिवाजी पार्कचं नाना नानी पार्क हे सगळ्यांनाच परिचित आहे, कारण इथे लुटला जाणारा आनंद सुद्धा आता आपण पाहतो आहोत. काही महिला आहेत त्या या गाण्यांवरती ठेका धरून एन्जॉय करतायत, मजा करतायत आणि आपापल्या परीनं या सणाचा आनंद कशा पद्धतीने घेता यावा यासाठी सगळेजण उत्सुक आहेत. दरवर्षीचा हा तुमचा कार्यक्रम असतो, यंदाही तुम्ही होळी साजरी करताय. फार एकमेकांना रंग लावून सण साजरा करण्यात काही मजा नाहीये, तर अशा पद्धतीने आनंद लुटता येतो. काय भावना आहेत? ज्येष्ठ नागरिक म्हणून हे खूप मजा करतायत. आता होळीच्या निमित्ताने त्यांना मजा करायला मिळते. सगळे 80 वर्ष, 70 वर्ष, 75 वर्ष असे सगळे लोक आहेत. वयाच्या साठीतही असा आनंद लुटता आला पाहिजे. हो, बरोबर आहे. या वयात हे करणं म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर आपण पाहतोय या सगळ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आहेत, त्याचबरोबर पुरुष आहेत, त्यांच्या आपापल्या परीनं हा सगळा आनंद साजरा करतायत. आणि शिवाजी पार्कच्या नाना नानी पार्कमध्ये दरवर्षी अशा पद्धतीनं आयोजन केलं जातं आणि त्यात ही सगळी मंडळी मोठ्या उत्साहानं सहभागी होतात, येतात आणि आनंद साजरा करतात. काका, कशा पद्धतीचा आनंद आहे, कारण लोक तिकडे रंगपंचमी खेळतायत आणि तुम्ही आपापल्या परीनं साजरे करताय होळी? सगळ्यांची मिळून होळी ॲट अ टाइम होते आणि ही वेळ सकाळची असते, सगळे मोकळे आहेत आणि आजी आजोबा गार्डनमध्ये दररोज येणारे आहेत, आनंद घेत आहेत. हा होळीचा आनंद वेगळा आहे. आज धुळवड आहे, काल होळी झाली, आज धुळवड आहे, त्यामुळे आजचा पण आनंद, उत्साह हा फार छान आहे आणि हा अतिशय जोरात. आणि हे गार्डन दरवर्षी दररोज असं फुललेलं, बहरलेलं,
मजेत असतं आणि तोच आनंद तुम्हाला सगळ्यांना मिळावी माझी इच्छा आहे. गोविंदा आला रे आपण पाहतो की अशा गाण्यांवरनं ठेका धरून ही सगळी मंडळी एन्जॉय करतायत. वयाच्या साठीतही अशा पद्धतीचा आनंद लुटता आला पाहिजेत. रोज व्यायामासाठी बाहेर पडणारी मंडळी आज होळीसाठी बाहेर पडलेत. दरवर्षाचं कशा पद्धतीचं नियोजन असतं आणि आजची काय भावना आहे? आजची भावना म्हणजे ॲक्च्युली पहिल्या तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो की हा जो आहे एरिया आजी आजोबा उद्यान आहे. इथे आमचा आजी आजोबा उद्यान ज्येष्ठ नागरिक संघ आमचा स्वानंद म्हणून एक संघ आहे, रजिस्टर्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे. त्यांच्यातर्फे आम्ही हे साजरा करतो. आम्ही सकाळी सकाळी रोज इकडे 8 ते 9 वाजतातच सगळे, पण आज आम्ही सगळे एकत्र येऊन होळी साजरी करतोय. कारण आजची सकाळ वेगळी आहे, होलिकोत्सव आहे. आमच्या संघाचं नाव आहे स्वानंद, म्हणजे आनंद आनंद आणि आनंद एवढंच आमचं फक्त काम आहे. आम्ही सगळ्यांना एकत्र घेतो, मजा करतो आणि अध्यक्ष आहेत आणि यांच्यामुळे हे सगळं घडून येत आहे. ऍक्च्युली आम्ही रोज आजोबा आजी जवान झाले, 16 वर्षाचे झाले. एक बाई लाजूक अशी फक्त मजा म्हणून मजा मजा फक्त ही मजा करायची. काय आवाहन करताय सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना अशा पद्धतीने आनंद लुटता आला? व्यवस्थित स्वतःचं आरोग्य सांभाळून मजा करा, बस आनंदी राहा एवढं सांगेन मी. त्यापैकी कोणी गाराणं पण घालतो. मी गेल्या वर्षी केलं होतं. ते कुठे आहेत? काय ते बघूया आपण. आता आमची सुरुवात झाली आहे, जरा रंगात आले की जरा चालू करू. आता या आता रंग भरणार आहे हळूहळू. जीवनात अनेक रंग पाहिले, पण रंगपंचमीचा रंग हा वेगळाच असतो. सगळे जवान होतात. पाहतो की या सगळ्या मंडळींकडनं आम्ही आजच्या दिवशी जवान झालेलो आहोत अशा पद्धतीची भावना व्यक्त केली जाते. पाठीमागच्या बाजूला प्रत्येक जण एन्जॉय करतोय आणि या सगळ्या या आजी आजोबा उद्यानामध्ये दरवर्षीचा हा खरं तर कार्यक्रम आपण पाहतो. यंदाही मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय आणि यामध्ये मोठ्या संख्येनं सगळे ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले आहेत. आपला आनंद साजरा करतायत, सणाची मजा घेत आहेत आणि सगळ्यांनी सुद्धा आपल्या तब्येतीची काळजी घेऊन अशा पद्धतीच्या उत्साहामध्ये पुरेपूर आरोग्याची काळजी घेऊन सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा या सगळ्या मंडळीकडून केलं जात आहे. कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.